पाऊस. कविता 5वी. लेखी प्रश्न. 1. योग्य जोड्या जुळवा. 1. वीज लखलख. 2. ढग गडगड. 3. झाड सलसल. 4. पाणी झुल झुल. प्रश्न 1. योग्य जोड्या जुळवा. 1. वीज लखलख. 2. ढग गडगड. 3. झाड सळसळ. 4. पाणी झुलझुल. प्रश्न 2. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न 2. खालील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे लिहा. सरसर येणारा पाऊस. सरसर येणारा पाऊस. सुळसुळ पोहणारी मासोली. सुळसुळ पोहणारी मासोली. सोसो वाहणारा वारा. सोसो वाहणारा वारा. 4. पाण्यात नाचणारी. पाण्यात नाचणारी मुले. प्रश्न 3. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. मुले कशी नाचणार आहेत. मुले कशी नाचणार आहेत. उत्तर. मुले ओरडत नाचणार आहेत. मुले ओरडत नाचणार आहेत. 2. थेंबांचा आवाज कसा येतो. थेंबांचा आवाज कसा येतो. उत्तर. थेंबांचा आवाज टप टप असा येतो. थेंबांचा आवाज टप टप असा येतो. प्रश्न 3. छपाक छप
छपाक छपाक यासारखे 2 नादमय शब्द लिहा. छपाक छपाक यासारखे 2 नादमय शब्द लिहा. उत्तर: फटाक फटाक, धडाम धडाम. पाठ 6 एकीचे बळ. लेखी प्रश्न 1. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. 1. आपणच वर्गातील मुलांचे सामान इकडे तिकडे लपवले ना. आपणच वर्गातील मुलांचे सामान इकडे तिकडे लपवले ना. 2. तुझ्यासारख्या मुलाची वाट लावू शकतो. तुझ्यासारख्या मुलाची वाट लावू शकतो. 3. चौकीदाराच्या नोकरीसोबत राहायला घर मोफत मिळेल. प्रश्न 2. योग्य जोड्या जुळवा. झाडांशी बोलणारे हरिभाऊ. सोहमची आई शिक्षिका. 3. रडणारा कार्तिक. 4. अभ्यासातले काही न येणारा हरिभाऊचा मुलगा. 5. आजारी असणारी
हरिभाऊची पत्नी. प्रश्न 2. योग्य जोड्या जुळवा. झाडांशी बोलणारे हरिभाऊ. सोहमची आई शिक्षिका. रडणारा कार्तिक. अभ्यासातले काही न येणारा हरिभाऊचा मुलगा. आजारी असणारी हरिभाऊची पत्नी. प्रश्न 3. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. झाडाबरोबर बोलताना कोण रडत होते? झाडाबरोबर बोलताना कोण रडत होते? उत्तर. झाडाबरोबर बोलताना हरिभाऊ रडत होते. झाडाबरोबर बोलताना हरिभाऊ रडत होते. 3. कोणी सामान लपवले असे मुलांनी टीचरला सांगितले? प्रश्न 2. कोणी सामान लपवले असे मुलांनी टीचरला सांगितले? उत्तर. कार्तिकने सामान लपवले असे मुलांनी टीचरला सांगितले. कार्तिकने सामान लपवले
असे मुलांनी टीचरला सांगितले. प्रश्न 3. शाळेचे बागकाम कोण करत होते? शाळेचे बागकाम कोण करत होते? उत्तर. शाळेचे बागकाम हरिभाऊ करत होते. शाळेचे बागकाम हरिभाऊ करत होते. 4. कोणाची आई डॉक्टर आहे? कोणाची आई डॉक्टर आहे? निलयची आई डॉक्टर आहे. निलयची आई डॉक्टर आहे. कोणाच्या बाबांची फ्लॅट स्कीम सुरू आहे? कोणाच्या बाबांची फ्लॅट स्कीम सुरू आहे? वैभवच्या बाबांची फ्लॅट स्कीम सुरू आहे. वैभवच्या बाबांची फ्लॅट स्कीम सुरू आहे.
दिवसा ढवल्या मुक्काम करुणी बाहेर पडतो रात्रीला. दिवसा ढवल्या मुक्काम करुणी बाहेर पडतो रात्रीला. असा कोणता फिरे प्रवासी दिवा पाठीला बांधून. दिवसा ढवल्या मुक्काम करुणी बाहेर पडतो रात्रीला. असा कोण फिरे प्रवासी दिवा बांधून पाठीला. असा कोणता फिरे प्रवासी दिवा बांधून पाठीला. उत्तर काजवा. उत्तर काजवा. कोण तो ज्याला आपण दिवसा पाहू शकतो. कोण तो कोण ज्याला आपण दिवसा पाहू शकतो. तो कोण ज्याला आपण दिवसा पाहू शकतो पण रात्री कधीच पाहू शकत नाही. पण रात्री कधीच पाहू शकत नाही. उत्तर सूर्य. उत्तर सूर्य. पाठ 7वा. बुद्धिबळ. पाठ 7वा. बुद्धिबळ. प्रश्न 1. खालील रिकाम्या जागा भरा. प्रश्न 1. खालील रिकाम्या जागा भरा. 1. बुद्धिबळ म्हणजे 64 घरांचा माइंड गेम आहे. बुद्धिबळ म्हणजे 64 घरांचा माइंड गेम आहे. प्रश्न 2. बुद्धिबळ एका चौरस पटावर खेळला जातो. बुद्धिबळ एका चौरस पटावर खेळला जातो. प्रश्न 3. प्रत्येक खेळाडूचे एका रंगाचे 16 मोहरे असतात. प्रत्येक खेळाडूचे एका रंगाचे 16 मोहरे असतात. प्रश्न 2. योग्य जोड्या जुळवा. योग्य जोड्या जुळवा. 1. राजा किंग. घोडे नाईट सरदार. उंट बिशप. हत्ती रूक. 1. राजा किंग. घोडे नाईट सरदार. उंट बिशप.
हत्ती, रूक. प्रश्न 3. योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा. प्रश्न 3. योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा. 1. चतुरंग म्हणजे सैन्याची 4 अंगे. 2. सोंगट्यांना म्हणतात मोहरे. 3. 8x8 च्या पटावर 64 घरे असतात. प्रश्न 4. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न 1. बुद्धिबळ या खेळाची सुरुवात कुठे झाली अशी मान्यता आहे? उत्तर. बुद्धिबळ या खेळाची सुरुवात प्रथम भारतात झाली अशी मान्यता आहे. बुद्धिबळ या खेळाची सुरुवात प्रथम भारतात झाली अशी मान्यता आहे. 2. बुद्धिबळातील सर्वात शक्तिशाली मोहरा कोणता आहे? बुद्धिबळातील सर्वात शक्तिशाली मोहरा कोणता आहे? उत्तर. बुद्धिबळातील सर्वात शक्तिशाली मोहरा राणी किंवा वजीर आहे. प्रश्न 3. राजावर मात झाली असे केव्हा मानले जाते? उत्तर. शह मिळाल्यानंतर त्यातून बाहेर पडता येत नाही. शह मिळाल्यानंतर त्यातून बाहेर पडता येत नाही. त्यावेळी राजावर मात झाली असे मानले जाते. पाठ 8. चित्रकथा. प्रश्न 1. खालील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे लिहा. 1. वेडा माणूस चंद्र कुठे पडलेला दिसला? वेड्या माणसाला चंद्र कुठे पडलेला दिसला? उत्तर. पाण्यात. 2. नदीतला चंद्र वेड्या माणसाने कशाने काढण्याचा प्रयत्न केला? नदीतला चंद्र वेड्या माणसाने कशाने काढण्याचा प्रयत्न केला? दोरीने. नदीतली दोरी कशात अडकली? नदीतली दोरी कशात अडकली? लाकडी ओंडक्यात. लाकडी ओंडक्यात. 4. वेडा जमिनीवर पडतो तेव्हा त्याला आकाशात काय दिसते? वेडा जमिनीवर पडतो तेव्हा त्याला आकाशात काय दिसते? चंद्र. प्रश्न 2. काय ते लिहा. प्रश्न 2. काय ते लिहा.
नदीत चंद्राचे पडलेले प्रतिबिंब. 2. नदीत चंद्र पडला असे समजणारा वेडा माणूस. तर वेडा माणूस. 3. चंद्र पडला म्हणून रडणारा वेडा माणूस. चंद्र पडला म्हणून रडणारा वेडा माणूस. नदीतली दोरी ज्या मुले अडकून बसली होती. नदीतली दोरी ज्या मुले अडकून बसली तो लाकडी ओंडक्यात. नदीतली दोरी ज्या मुले अडकून बसली तो लाकडी ओंडक्यात. प्रश्न 3. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. 1. खरे, खोटे. खाली, वर. रडणे, हसणे. आकाश, धरती. विरुद्धार्थी शब्द लिहा. खरे, खोटे. खाली, वर. रडणे, हसणे. आकाश, धरती.